नमस्कार. EPS 95 एक्झिस्टिंग एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स यांना कविश डांगेंचा नमस्कार. मी मागच्या वेळेला व्हिडिओ प्रसारित केला होता आणि अपील केलं होतं की त्यांनी त्यांचा रिजेक्शन नंबर कळवावा आणि त्याला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या पेन्शनर्स बंधूंनी संपूर्ण डाटा पाठवायला सुरुवात झाली. परंतु जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहे त्यांचा रिस्पॉन्स थोडा कमी आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा रिजेक्शन नंबर आणि जी PDF ऑर्डर आहे कॉमन ऑर्डर ती पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था करावी. आपण हायकोर्ट बॉम्बे बेंच ॲट नागपूर इथे रिट पिटिशन दाखल केली आहे. त्या रिट पिटिशनचा नंबर आहे 1646/2025. त्यामध्ये संपूर्ण एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स यांचा आपण समावेश केला आहे. जवळपास 61,000 त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले एम्प्लॉईज आणि रिटायर्ड एम्प्लॉईज आहेत. मला जे रिजेक्शन ऑर्डर म्हणजे कॉमन ऑर्डर आहे 4/2/2025ची, परंतु अपलोड तारीख प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मला जे रिजेक्शन ऑर्डरच्या कॉपीज मिळाल्या त्याप्रमाणे जे रिजेक्शन झालेले आहेत त्यांचे नंबर 4,501 ते 5,000, 7,001 ते 7,500, 8,001 ते 8,500, 11,001 ते 11,500, 13,501 ते 14,000, 14,501 ते 15,000, 15,001 ते 15,500, 16,001 ते 16,500, 18,501 ते 19,000, 19,501 ते 20,000, 20,001 ते 20,500, 20,501 ते 21,000, 32,001 ते 32,500, 33,501 ते 34,000 आणि 59,001 ते 59,500. म्हणजे जवळपास 30,000च्या नंतरची जी संख्या आहे ती एक्झिस्टिंग एम्प्लॉईजची आहेत. त्यांचे नंबर रिजेक्शन नंबर जे आहेत आणि 30,000च्या वरचे जे नंबर्स आहेत ते आहेत. मी तुम्हाला आता वाचून दाखवलं की 32,001 ते 32,500, 33,501 ते 34,000 आणि 49,001 ते 49,500 हे सर्व एक्झिस्टिंग एम्प्लॉईजचे रिजेक्टेड नंबर्स आहेत. संपूर्ण 61,000 लोकांनी म्हणजे एम्प्लॉईज आणि रिटायर्ड एम्प्लॉईजनी जे ऑनलाईन ऑप्शन दिले होते ते संपूर्ण रिजेक्ट झालेले आहेत. त्या रिजेक्शनमध्ये बेसिकली कॉमन ऑर्डर जी इश्यू केली आहे EPFOनी त्याच्यामध्ये बेसिकली जो आपला ट्रस्ट रूल आहे 10.1 याच्यावर त्यांनी जास्त जोर दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कॉन्ट्रिब्युशन फक्त सिलिंग लिमिटवरती आहे त्या नियमामध्ये, बेसिक प्लस DAच्या ॲक्च्युअल सॅलरीवरती नाही आहे आणि म्हणून हे संपूर्ण जे ऑनलाईन ऑप्शन आहे ते रिजेक्ट केलेले आहेत. परंतु एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर या ठिकाणी बेनिफिशियल स्कीम जर होत असेल तर ती अगोदर करावी, त्याच्यानंतर अमेंडमेंटचं बघता येईल. अशा प्रकारे
ते नियम आहेत. त्याच्यामुळे नियमाशी विसंगत EPF ट्रस्ट रूल असं राहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात EPF ट्रस्ट रूलमध्ये 41 नंबरचा जो रूल आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की इफ एनी प्रोव्हिजन इज कॉन्फ्लिक्ट विथ द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन शॅल प्रिव्हेल. आणि त्याच्यामुळे रूल 10.1 मध्ये काहीही असलं तरी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 52 हे जे स्टॅट्युटरी स्कीम आहे त्या स्कीममध्ये असं म्हटलेलं आहे की जर फायद्याचं असेल तर तो फायदा पहिले एम्प्लॉईजना देण्यात यावा, त्याच्यानंतर अमेंडमेंटचं बघता येईल. आणि त्याच्यामुळे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 52 मधला जो रूल 10 आणि पॅराग्राफ 10 आणि पॅराग्राफ 11 जे आहे ते बेनिफिशियल आहेत. याच्यावरच आपला त्या ठिकाणी एम्फासिस आहे. आता हे कॉमन ऑर्डर आपण का मागवत आहेत? कारण समजा जर आपल्याला कोर्टामध्ये फाईल करायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल किंवा संपूर्ण जे एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स आहेत त्यांचे संपूर्ण ऑनलाईन ॲप्लिकेशन ते रिजेक्ट केले आहेत. आणि म्हणून हे कॉमन ऑर्डर जी आहे 4/2/2025ची आणि प्रत्येकांचा जो रिजेक्शन नंबर आहे ती PDF ऑर्डरची डेट जी आहे अपलोड केल्याची ती वेगळी आहे. आणि म्हणून मला ते संपूर्ण डिटेल्स पाहिजे. आता ही गॅप आपल्याला भरून काढायची आहे. म्हणजे 500 ते 1000 पासून तर जवळपास 61,000पर्यंत आपल्याजवळ हे जे फॉर्म्स आहेत, फॉर्म्स म्हणण्यापेक्षा ही जी कॉमन ऑर्डर आहे ती आपल्याला हवी आहे. आणि म्हणून PDF अपलोडची प्रत्येकाची जी ऑर्डर आहे ती वेगवेगळी आहे. आणि त्याच्यामुळे सर्व एम्प्लॉईज आणि रिटायर्ड एम्प्लॉईजला माझी अशी विनंती आहे की त्यांनी www.epfindia.government.in या वेबसाईटवर जावं. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन क्लेम्स मेंबर अकाउंट ट्रान्सफर अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसेल. तर त्याला क्लिक करावी. त्याला क्लिक केल्यानंतर मग उजव्या बाजूला पेन्शन ऑन हायर वेजेस अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि पेन्शन ऑन हायर वेजेस हे दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाव्या भागाला तुम्हाला स्टेटस ऑफ हायर ॲप्लिकेशन ते त्या ठिकाणी दिसेल. आणि ते क्लिक हिअर असं म्हटल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर, UAN आणि PPO नंबर, त्याच्यामध्ये एंटर, कॅप्चा, त्याच्यानंतर कन्सेंट. तर या एक्नॉलेजमेंट नंबर, UAN, PPO नंबर या तीनपैकी एक आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे. UAN नंबर वगैरे किंवा एक्नॉलेजमेंट नंबर किंवा PPO नंबर हा एकच लिहायचा आहे. त्याच्यावर नंतर मग एंटर कॅप्चा येईल, कॅप्चा लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कन्सेंट आहे, कन्सेंट राहील. कन्सेंट आपल्याला राईट मार्क करायचा आहे. आणि मग तुम्हाला गेट OTP अशा प्रकारचं हे OTP आला की तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो व्हॅलिडेट करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट येईल आणि जे उजव्या बाजूला लास्ट बट 1 आणि 1 म्हणजे 2 तिसऱ्या शेवटून उजव्या बाजूच्याकडून आपण जर पाहिलं तर तिसऱ्या कॉलमला रिजेक्टेड बाय कमिशनर PDF ऑर्डर अपलोड अशा प्रकारे ती राहील. तर पहिले स्क्रीनशॉट आपल्याला सेव्ह करावं लागेल. त्याच्यासाठी प्रिंट स्क्रीनवर जावं लागेल. प्रिंट स्क्रीनवर जाऊन त्या ठिकाणी वर्डमध्ये Ctrl+V म्हणून ती पेस्ट करावी लागेल आणि लँडस्केपमध्ये ती प्रिंट करावी लागेल. ती प्रिंट केल्यानंतर PDF ऑर्डर जी आहे त्याची डेट वेगवेगळी आहे. तर PDF ऑर्डर ही PDFमध्ये सेव्ह करावं लागेल. तर PDFमध्ये सेव्ह केलेली ऑर्डर आणि स्क्रीनशॉट हे दोन्हीही मला सोसायटीच्या पत्त्यावरती म्हणजे SCA इंजिनियर्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शीतल प्लाझा, रुक्मिणीनगर, अमरावती, पिनकोड आहे 444606 अशा प्रकारे जर पाठवली तर माझ्याकडे पूर्ण ऑर्डर आणि रिजेक्शन
चा जो स्क्रीनशॉट आहे तो मला मिळेल आणि त्या स्क्रीनशॉटच्या वरून आणि आपल्या कॉमन ऑर्डरवरून मला ते बघता येईल की रिजेक्शन नंबर काय काय आहे. तर जो रिजेक्शनचा स्क्रीनशॉट आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला तुमचं नाव, त्याच्यानंतर मेंबर आय डी, त्याच्यानंतर तुमचा रिजेक्शन नंबर आणि ऑर्डर अपलोड डेट ही मागे 2 इंच मार्जिन सोडून साईडला आणि टॉपला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा हाताने लिहून पाठवायचं आहे. टाईप केलं तर फारच चांगलं. म्हणजे सो दॅट समजा कोर्टात काही मुद्दे उपस्थित झाले तर आपल्याजवळ ह्या संपूर्ण कॉमन ऑर्डर्स आणि स्क्रीनशॉट उपलब्ध असावीत. कारण मीच त्या ठिकाणी ॲपियर होणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही संभावना आहे त्या संभावनेचा विचार करता हे स्क्रीनशॉट आणि ऑर्डर हे माझ्याजवळ असायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोर्टासमोर ते मांडतील. कारण प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्या वेळेला येतील कोर्टाच्या समोर त्याला आपल्याला सामोरे जाण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहे. तेव्हा कृपया एक्झिस्टिंग एम्प्लॉईजनी, म्हणजे तो जनरेशनचा असो किंवा ट्रान्समिशनचा असो किंवा डिस्ट्रीब्युशन असो, ज्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आहे त्यांनी त्यांचं रिजेक्शन स्टेटस बघायचं आहे. आणि ते बघण्यासाठी मी जी आत्ता प्रक्रिया सांगितली, मागच्या वेळेलासुद्धा मी व्हिडिओ तयार करून प्रक्रिया सांगितली होती, पण फार विशेष काही एक्झिस्टिंग लोकांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ह्या संपूर्ण गोष्टी नमूद केल्या आहेत. 61,000 एम्प्लॉईजची रिजेक्शन झालेले आहेत असं आपण कोर्टाला सांगितलेलं आहे. अर्थात या ठिकाणी आता MSCB किती सपोर्ट करते, कारण MSCB रिस्पॉन्डंट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं लेबर डिपार्टमेंट जे आहे, लेबर अँड एम्प्लॉयमेंट, ते एक रिस्पॉन्डंट आहे आणि 4 ह्या ज्या EPFO आहेत मुंबईच्या, आपलं दादर, त्याच्यानंतर बांद्रा, त्याच्यानंतर नरिमन पॉईंट आणि पुन्हा एक आहे, असे 4 रिस्पॉन्डंट आहेत. तर त्यांना पार्टी केलेली आहे. तर आपल्याला यश मिळेल अशी आशा आहे. आपण पिटिशनर म्हणून EPS नॅशनल एज्युकेशन कमिटी ही आहे जी चॅरिटेबल ट्रस्टच्या याच्यामध्ये रजिस्टर्ड आहे आणि EPS 95 साठी आपला हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शनमध्ये वाढ यासाठी आपली वाटचाल सुरू आहे. तर त्या बॅनरवरती आपण कोर्टात केस टाकलेली आहे. अर्थात या ठिकाणी जे EPFO आहे रिस्पॉन्डंट ते विरोध करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे MSCB किती सपोर्ट करते याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आणि दुसरी गोष्ट, मद्रास हायकोर्ट मदुराई बेंच यांचा जो ऑर्डर आहे सप्टेंबर महिन्याचा 7 सप्टेंबरचा, तो सुद्धा आपल्याला फेवरेबल आहे आणि त्याच्यामुळे आपला प्रयत्न असा राहील की हे जे रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स आहेत ते त्या ठिकाणी रिव्ह्यू करायचं आहे. आणि आपली प्रेयरसुद्धा तशीच आहे की जे कॉमन ऑर्डर आहे हे कॉमन ऑर्डर रिजेक्टेड केलेले आहेत ते रिस्टोर करा आणि ते हायर पेन्शनसाठी अप्रूव्ह करा, अशा प्रकारची आपली प्रेयर आहे. बघू काय होते ते. आपला प्रयत्न चालू आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या बाजूने निकाल लागायला पाहिजे. सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर ह्या गोष्टी घडतील, आपल्याला यश मिळेल यात काही शंका नाही. तेव्हा एक्झिस्टिंग एम्प्लॉईजनी आणि रिटायर्ड एम्प्लॉईजनी या बाबतीत थोडं लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि कॉमन ऑर्डर 7 पानाची आहे, ते 7 पानं आणि तुमचा प्रिंट स्क्रीन ज्याच्यामध्ये मेंबर ID आहे, एम्प्लॉयरनी केव्हा अप्रूव्ह केलेलं आहे ती डेट आहे आणि रिजेक्शन केलेलं आहे त्या रिजेक्शनमध्ये PDF ऑर्डर अपलोडची डेट आहे. तेव्हा तो स्क्रीनशॉट आणि कॉमन ऑर्डर पोस्टाने पाठवावी, माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवू नये, कारण मला प्रिंटआउट काढणे फार त्रासदायक ठरेल. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की मी ज्या काही बाबी आपल्याला विनंती केली आहे त्या विनंतीचा सन्मान करून आपण त्याची पूर्तता करावी. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद.